इयत्ता 8वी NMMS अर्थात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती हा पेपर आजच झालेला आहे आणि या पेपरसाठी दुसरा पेपर जो होता सॅट म्हणजेच स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी टेस्ट या पेपरमध्ये काही प्रश्न अतिशय वेगळ्या प्रकारचे आलेले होते. अर्थात या प्रश्नांबद्दल जसे आले त्याप्रमाणे आपल्याला ते सोडवणं आवश्यक आहे आणि याचाच एक भाग म्हणून मी या ठिकाणी आज तुमच्यासमोर NMMS 8वी उत्तरसूची घेऊन आलेलो आहे. सॅट पेपर क्रमांक 2 स्पष्टीकरणासह अगदी पुस्तकामध्ये तुम्हाला उत्तरं दाखवली जाणार आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारे तुमच्या मनामध्ये शंकाच राहू नये या दृष्टिकोनातून मी तुम्हाला काही पुस्तकं 7वीची, काही पुस्तकं 8वीचं विज्ञानचं पुस्तक ही पुस्तकं दाखवून मगच तुम्हाला मी तिथं क्लिअर करणार आहे की ॲक्च्युली या प्रश्नाचं उत्तर कुठल्या प्रकरणामध्ये होतं किंवा या प्रश्नाचं उत्तर कुठल्या प्रकरणामध्ये. मला जी गरज आहे त्याप्रमाणे मी थोडीशी माझी पुस्तकं ओपन करून घेतो. 8वी विज्ञान पुस्तक मला लागणार आहे. ते ठीक आहे, दोनदा ओपन झालेलं आहे ऑलरेडी, ते ओपन होतंच आणि हा एक भाग आपण पूर्ण केलेला आहे. 7वी आणि 8वीची विज्ञानाची पुस्तकं मी घेतलेली आहेत आणि ही पुस्तकं तुम्हाला दिसणं गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी ती मोठ्या रूपामध्ये आणून ठेवतोय. हे पुस्तक 8वीचं आहे आणि या पुस्तकाबद्दल आपण थोडंसं नंतर उपयोग याचा आपण करणार आहोत. अर्थात जे बालभारतीकडून आपण टेक्स्टबुक डाउनलोड करून घेतलेलं आहे ते या ठिकाणी मी ठेवलेलं आहे, त्यामुळं मला भागी 1, 2, 3, 4 काय करावे लागत नाहीत. सामान्य विज्ञान डायरेक्ट माझ्यासमोर हे 2 पार्ट सरळ सरळ समोर येतात. याप्रमाणे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. चला तर मग बघूया आजचे काही प्रश्न. त्या प्रश्न पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्व दर्शकांसाठी प्रश्न असतोच की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतलेलं आहे का. कारण चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मात्र ते योग्य नाही. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करावंच किंबहुना केलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर ह्या नेहमीच्या गोष्टी आहेत, व्हिडिओ लाईक करणं, कमेंट करणं, व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करणं, या गोष्टी ज्या आहेत यात नेहमीप्रमाणे तुम्ही सगळ्या पूर्ण करून घ्या. पुढच्या स्लाईडच्या दिशेने मी जातो. या ठिकाणी स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट मराठी माध्यमातून अर्थात मराठी आणि सेमी दोन्ही प्रश्न या ठिकाणी दिलेले असतात. 22 डिसेंबरचा हा पेपर दुपारी 1:30 ते 3 या वेळेमध्ये झालेला आहे. ओके, सेटिंग बाकीचं मला एकदाच क्लिअर करून घेऊ द्या म्हणजे मला लिहिताना ते नीट लिहिता येईल अशा प्रकारचं ते आहे. चला पुढे जाऊयात. आत्ता मात्र प्रश्नाला सुरुवात झाली आणि पहिलाच प्रश्न, 3 अंश तापमानाचा सेल्सिअस श्रेणीतील फरक हा फॅरनहाईट श्रेणीत टिंबटिंब इतका असेल असं विचारलेलं आहे. यासाठी आपल्याला फॅरनहाईट आणि सेल्सिअस यांच्यामधलं जे काही रिलेशन आहे, संबंध आहे, तो या ठिकाणी वापरावा लागणार आहे. यामध्ये जे सी लिहिलेलं आहे ते आहे सेल्सिअस, एफ लिहिलेलं ते आहे फॅरनहाईट. मग एफ वजा 32 यासाठी आपल्याकडं 9 गुणिले सी भागिले 5 हे सूत्र तयार झालं. यामध्ये 9 मी लिहून टाकला आहे तसा. सी म्हणजे किती, सेल्सिअसमधलं तापमान, 3चा फरक आहे म्हणून मी 3 लिहिले आणि खाली 5 लिहिले. म्हणजेच 9 त्रिक 27 भागिले 5 याचं जर उत्तर तुम्ही काढलं तर 5 5 25 शिल्लक राहतात 2, 5 चोक 20 म्हणजे 5.4 अंश असं उत्तर येतं आहे. म्हणजे एफ वजा 32, आता एफ तर इथे येणारच आहे, हा वजा 32 इकडे जाऊन अधिक 32 प्रत्येक वेळेला होणारच आहे, म्हणून जो काही फरक राहणार आहे तो 3 डिग्रीसाठी 5.4 राहणार आहे फॅरनहाईट. 3 डिग्री सेल्सिअस तापमानाचा फरक म्हणजे फॅरनहाईटमध्ये तो 5.4 येतोय. अशा प्रकारे सूत्राचा वापर करून मी तुम्हाला हे सोडवून दाखवले. तुम्ही म्हणाल की आता परत तुमचा प्रश्न मला समजलाय बरं का. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आलेला आहे की नेमकं हे सूत्र सरांनी घेतलं कुठल्या प्रकरणातून. तर बघा, तुम्हाला माहिती आहे हे आपलं प्रकरण होतं उष्णता आणि या उष्णता प्रकरणामध्ये आपल्याला याप्रमाणे सूत्र दिलेलं होतं. हे सूत्र ते होतं ते म्हणजे ॲक्च्युली मी इथं तुम्हाला ते हायलाईट करून दाखवणार आहे. हे ते सूत्र आहे की जे तुम्हाला इथं घ्यायचं. एफ वजा 32 भागिले 9 बरोबर सी भागिले 5 हे 1 नंबरचं सूत्र तुम्ही वापरून इथं उत्तर काढू शकत होतात. पण कधी जर सूत्रपाठ असतं तर बऱ्याच विद्यार्थ्यांची सूत्रपाठ नसतात, परिणामी परीक्षेत त्यांचं हे उत्तर नक्कीच चुकतं. दुसरा आकडा आहे, ढग व जमीन यांच्या दरम्यान वीज चमकणे ही घटना सिद्ध करते की
आता ढग आणि जमीन यांच्यामध्ये काय आहे, तर हवा आहे. आणि हवा हे माध्यम कसं आहे, वायुरूप माध्यम आहे. जर वायुरूप माध्यम आहे तर विद्युत वहन हे वायुरूप माध्यमातून सुद्धा होऊ शकतं, हे या घटनेतून सिद्ध होत आहे. काही जण म्हणतात की माध्यमाची आवश्यकता नसते. ॲक्च्युली विद्युत वहन हे माध्यमातून होतं, हवेतून सुद्धा ते होतं. त्यासाठी पुरेशा प्रमाणात विभवांतर निर्माण व्हावं लागतं, जे की ढगांमध्ये तयार झालेलं असतं. सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग टिंबटिंब आहे, तर टिंबटिंब टक्के भाग हेलियम आहे. पुन्हा एकदा मला तुम्हाला पुस्तकात थेट शेवटच्या प्रकरणातल्या पहिल्या पानावर न्यायचं आहे. पहिल्या पानावर, शेवटच्या प्रकरणातलं पहिलं पान आपण खूप वेळा वाचलेलं आहे. आणि इथं लिहिलंय पहा ते वाक्य. काय वाक्य लिहिलेलं आहे, थोडं हायलाईट करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग काय, हायड्रोजन आणि 26% भाग हेलियम आहे. दिसलं का सगळ्यांना? काय आता फार म्हणजे मला लय बोलायची गरज नाही पडणार, डायरेक्ट म्हणजे उत्तरच तुम्हाला दिसतं इथं. हायड्रोजन आणि 26% असं या ठिकाणी उत्तर आपल्याला पाहिजे होतं. त्याप्रमाणे हायड्रोजन आणि 26% पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. तुम्ही काय करायचं, तुमची जी आज तुम्हाला मिळालेली उत्तरपत्रिका आहे ज्याच्यावर तुम्ही गोल केले होते त्याची कार्बन कॉपी तुम्हाला मिळालेली आहे. त्या कार्बन कॉपीवर मी सांगितलेली उत्तरं आणि तुम्ही केलेली उत्तरं यांचा तपास करून बघा किती मार्क तुमचे होत आहेत. आलेखाचे निरीक्षण करून चूक विधान शोधायला सांगितलेलं आहे. बरेच जण हे विधान दाब हा उंचीनुसार कमी होत जातो माहीत आहे म्हणून यालाच लगेच खून करतात. हे विधान सत्य आहे. हे विधान या ठिकाणी सत्यच आहे. आणि समुद्र सपाटीवरील वातावरण दाब सर्वाधिक असतो कारण त्यावरील हवा आणि म्हणजे हवेचा जो स्तंभ आहे त्याची उंची सर्वात जास्त असते. चूक विधान शोधायचे. दाब उंचीनुसार वाढत जातो हे चुकीचं आहे कारण दाब हा उंचीनुसार कमी कमी होत जात असतो. म्हणून इथं तुम्हाला जे लिहायचं होतं ते लिहायचं होतं पर्याय क्रमांक 1. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 होतं. चला 5वा प्रश्न. आता मी तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो. आणखी एक मी तुम्हाला सांगू इच्छितो, थोडंसं इकडं मला चेहरा दाखवून बोलणं गरजेचं आहे. दुपारच्या वेळेला म्हणजे हा पेपर संपल्यानंतर वेगवेगळ्या चॅनलमधून वेगवेगळी उत्तर देण्यात आलेली आहेत. ॲक्च्युली ते जे चॅनलवाले आहेत त्यांचा 8वीच्या वर्गाशी त्या विज्ञान विषयाशी शिकवण्याचा काडी मात्र संबंध नाही. आम्ही स्वतः त्या वर्गात हे विज्ञान जनरल सायन्स आमच्या मुलांना शिकवलेलं आहे, शिकवतो आहे, गेले 28 वर्ष झालं. त्यामुळं ते सगळं माहिती आहे आम्हाला, पाठ आहे आमचं. हे जे दुसरे चॅनलवाले होते की नाही, काही अकॅडमीजवाले किंवा दुसऱ्या काही स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, त्यांचं नॉलेज ह्या विषयाचं तेवढं सखोल नाही. त्यांचं कदाचित मॅटमध्ये असू शकतं, मी नाही म्हणत नाही. पण ही इथली जी उत्तर त्यांनी दिलीत ना सेटची, ती मी काही जणांची मुद्दा म्हणून पाहिली बरं का. म्हणजे खरंच काय त्यांनी केलं, फार गोलमाल करून टाकला आहे सगळा. चुकीची उत्तर दिलेली आहेत. ती चुकीची उत्तरं बघू नका. इथं तुम्हाला विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी दिलेली उत्तरं आहेत. त्यामुळे ही उत्तरं तुम्ही फायनली ग्राह्य धरा कारण परीक्षा परिषदेमध्ये ही सगळी उत्तरं बरोबर धरली जाणार आहेत. आत्तापर्यंत प्रत्येक परीक्षा झाल्यानंतर मी जेव्हा जेव्हा जी उत्तरं दिलेली आहेत माझ्या चॅनलमधून ती 100% उत्तरं परीक्षा परिषदेच्या उत्तर सूचीमध्ये आलेली आहेत. इथं बऱ्याच चॅनलमध्ये पर्याय क्रमांक 4 बरोबर दिलेला आहे, परंतु नाही, पर्याय क्रमांक 4 नाही. तर इथं बरोबर विधान हे होतं की कॅलिडोस्कोपमध्ये तीन आरसे असल्यामुळं तिथं बहुसंख्य पटीत प्रतिमा तयार होतात आणि परिदर्शीमध्ये मात्र केवळ 2च प्रतिमा तयार होतात. हे वाक्य बरोबर आहे. परिदर्शीमध्ये 2 आरसे आहेत त्यामुळे तिथं 2 प्रतिमा तयार होतात. इथं मात्र त्या कॅलिडोस्कोपमध्ये 3 आरसे 60-60-60चा कोन करून लावलेले असतात. त्यामुळं काय होतं की आपल्याला अनेक प्रतिमा त्या ठिकाणी तयार झालेल्या दिसतात. त्यातून एक विशिष्ट प्रकारच्या रचना तयार होतात वगैरे वगैरे. म्हणजे 5व्याचं उत्तर होतं 3. 6वा प्रश्न. हा प्रश्नही बऱ्याच जणांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे. नेमकं त्याच्यात काय होतंय ते त्यांनी समजून नाही घेतलं. पहिलं PO हा फिक्स ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये काय बदल नाही.
ओ एन ही जी स्तंभिका असते, नॉर्मल आपण त्याला म्हणतो, हा इथला कोण नॉर्मलचा आरशाशी असलेला कोण 90चा असतो. म्हणजे इथं सुद्धा आता मी इथं थोडासा प्रयत्न करतोय नॉर्मल काढण्याचा. ती जी नॉर्मल आहे ती या दिशेने आता जाणार आहे. म्हणजे अगोदरचा कोण होता 30, त्याच्यामध्ये आणखी हे 15 अंशातून नॉर्मल उजवीकडे वळाली, सगळा मिळून कोण तयार झाला 45. या ठिकाणी आय बरोबर 45 मिळणार आहे. आय बरोबर 45 असला की आर बरोबर किती असणार आहे? 45च. आणि इथं त्यांनी म्हटलेलं आहे आपाती किरण व परावर्तित किरणातील कोणाचे माप काढा. म्हणजेच तुम्हाला आय अधिक आर काढायचा असतो आणि तो येणार आहे 45 अधिक 45 बरोबर 90 अंश. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर होता. बऱ्याच जणांनी इथंही गडबड केलेली आहे, काहीतरी उत्तर देऊन ठेवलेली आहेत. ॲक्च्युली मी हे सगळं थेरॉटिकली बेसिकली तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे ॲक्च्युली तुमची हे प्रश्न आता तुमचे गेलेले आहेत, तुम्ही खुणा केलेल्या आहेत, ते झालं सगळं बरोबर आहे की, पण तुम्हाला खरी उत्तर तर कळली पाहिजेत ना. किंबहुना पुढच्या वर्षी जी मुलं 8वीला बसणार आहेत त्यांनाही या प्रकारे थेरीना अभ्यास करावा. ढगात गोळ्या मारून येत त्या दुसऱ्या चॅनलवाल्यांसारख्या, हे तरी कळेल. भरपूर होईल तेवढं कळलं तरी. समुद्रात 352 मीटर खोलीत बॉम्बस्फोट होतो. पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत ध्वनी पोहोचण्यासाठी आवर्तने किती पूर्ण झालेली आहेत? एक आवर्तन म्हणजे एक संपीडन आणि एक विरलन असतं. तर आपण कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन असं म्हणतो. मग आपल्याला इथं संपीडन किती लांबीचं असेल असं विचारलेलं आहे. अगोदर तुम्हाला लॅम्बडा काढावी लागेल, ज्याला आपण वेवलेंथ असं म्हणत होतो. ती वेवलेंथ काढण्यासाठी 352 भागिले आवर्तने म्हणजे वेव्स किती आहेत? 110. 352 भागिले 110 हे ज्या वेळेला मी सोडवलं होतं मगाशी, तेव्हा मला उत्तर मिळालं होतं 3.2 मीटर. आनंद वाटून घेऊ नका, थांबा जरा, कारण ज्यांनी 3.2 उत्तर लिहिले त्यांना वाटेल की आपलं बरोबर आलंय, पण तसं नाही. थोडं मला अजून स्पष्टीकरण द्यायचंय. इथून म्हणजे एक संपीडन आणि एक विरलन हे सगळं मिळून अंतर आहे 3.2 मीटर, या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत. पण त्यांनी सगळं नाही विचारलं. त्यांनी काय विचारलं? फक्त संपीडन किती असेल. मग फक्त संपीडनच काढायचं असलं तर λ/2 करावा लागतो, म्हणजे 3.2 भागिले 2 करावा लागेल, आणि याचं उत्तर येणार होतं ते 1.6 मीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलेला आहे त्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. सगळी उत्तर मी दाखवतो तुम्हाला, अजिबात अडचण नाही. कोरड्या विद्युत घटातील ओल्या लगद्यात स्वरूपातील लगद्यात विद्युत अपघटनीमध्ये काय असतं? इथं शब्द लगद्यात असं म्हणलेला आहे, खरं तर तो शब्द थोडासा दुरुस्त करून घ्या. लगद्यात असा शब्द होता. पुस्तकात दाखवतो ना मी तुम्हाला, थांबा की जरा. मला काय, मी सगळं पुस्तक दरवर्षी बघतो, कितीतरी वेळा बघतो, मला काय ते पुस्तक नवीन नाहीये. चला, तुम्हाला लगेच त्या प्रकरणात घेऊन जाणार. हे लगेच गाणं शक्य कधी शक्य होतं? जेव्हा आपण त्या प्रकरणांचा सखोल अभ्यास केलेला असतो तेव्हा ते शक्य होतं. अगदीच उठून काहीही करणं शक्य नाही. त्याप्रमाणे आपल्याला तिसऱ्या चौथ्या प्रकरणामध्ये हे चुंबकत्वाचं प्रकरण होतं, विद्युतधारा आणि चुंबकत्व. त्यामध्ये ही आकृती आपल्याला दिलेली होती. इथं ती आकृती आलेली आहे, पाहता का आता? आणि इथं नावं पण दिलेली आहेत कोरड्या घटामध्ये. आणि हा बघा, म्हणजे मी यात 35 प्रश्न जे आहेत ना, यातले किमान 10 ते 12 प्रश्न ऑलरेडी वर्गात चर्चा करून आम्ही याची उत्तरं काढलेली होती. ZnCl2 आणि NH4Cl म्हणजे झिंक क्लोराईड, अमोनियम क्लोराईड, असं हे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. लगद्यामध्ये काय असतं? म्हणजेच काय तयार झालं उत्तर? झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड, म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुन्हा बघून घ्या. ZnCl2 आणि NH4Cl हे दोघं जण त्या ठिकाणी वापरलेले असतात. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये थोडीशी विचारण्यामध्ये त्यांनी गडबड केलेली आहे. काही चुका होतात परीक्षा परिषदेकडून आणि त्या माझ्यासारख्या हुशार शिक्षकाला सापडतात. यामध्ये काय झाले की जास्त घनतेच्या हवेची क्षेत्रसंख्या विचारलेली आहे. जास्त घनता कुठं कुठं आहे?
इथं एक आहे कॉम्प्रेशन, इथं एक आहे कॉम्प्रेशन, इथं एक आहे कॉम्प्रेशन, इथं एक आहे कॉम्प्रेशन. म्हणजे कॉम्प्रेशन किती झाले? झाले 4. जास्त घनतेची क्षेत्रसंख्या किती झाली? 4 झाली. म्हणजे आपलं याच्यावरून पहिलं उत्तर तर मिळालं की 1. त्याचं उत्तर आहे डी, कारण डी पर्याय 4 आहे. आता गडबड कुठं झाली बघा. दाब कमी झालेल्या क्षेत्रांची संख्या. इथं एक दाब कमी झालाय म्हणजे रेरिफॅक्शन तयार झालं, इथं विरलन, इथं एक विरलन, आणि हे सुद्धा विरलन दिसतंय बरं का, पण हे अर्धच दिसतंय, अख्खं विरलन दिसत नाही. हे जर इथं पुढं जोडलं असतं की नाही असं, तर हे अख्खं विरलन दिसलं असतं, इथपर्यंत गेलं असतं तर. पण ते अर्धच आहे. म्हणजे विरलन किती आहेत? 3.5. म्हणजे दुसऱ्याचं उत्तर बी इतकं आहे. आता मग तिसऱ्याचं उत्तर ॲक्च्युली 3.75 आहे, पण त्यांनी ते गृहीत धरलेलं आहे, म्हणून मी सुद्धा त्यांच्याशी सहमत झालो आणि पर्याय क्रमांक 2ला मी तुम्हाला सांगितलं की ते बरोबर आहे म्हणून. खरं तर डी आणि बी हे अजून कुठंच नाही दुसरीकडे, म्हणून मी पर्याय क्रमांक 2 गृहीत धरलाय. ॲक्च्युली तिसरं जे आहे ते तिसरं मला त्यांचं काय ते बी पटत नाही आहे, कारण मला माझ्या अगदी हिशोबानुसार ते 3.75 आलं पाहिजे. आकृतीत दर्शवलेल्या आवर्तनांची संख्या, आवर्तनं किती झाली बघा, इथं 1 झालं, इथं 2 झाली, इथं 3 झाली बघा, इथं 3.5 झाली, आणि इथं 4.25. म्हणजे आवर्तनांची संख्या किती तयार झालेली आहे? खरं तर 3.75. नाही ना, ते असं नीट विचार जर केला ना तर ही उत्तर निघतायत त्यांची. ठीक आहे, असू द्या. थोड्या किरकोळ चुका तेवढ्या आपण गृहीत धरल्याच पाहिजेत. शेवटी चुकल्याशिवाय तरी त्यांना कसं कळणार की आपलं हे चुकलंय म्हणून. असू द्या. 2007 पासून NMMS परीक्षेशी मी संबंधित आहे, त्यामुळं बारक्या बारक्या चुका मला लवकर सापडतात. प्लावक बलाशी निगडीत सत्य आपल्याला या ठिकाणी विधान निवडायचं आहे. आकारमान वाढणे, बुडणाऱ्या पदार्थाचं आणि द्रवाची घनता वाढवल्याने ते वाढते, असा पर्याय क्रमांक 4 बरोबर होता. पुस्तकात दाखवलं पाहिजे ना तुम्हाला, तो तिसऱ्या प्रकरणामध्ये होतं बघा, ते प्लावक बल इथं होतं. ते प्लावक बल वाढण्याचं मुख्य कारण हे द्रवाची घनता वाढली की प्लावक बल वाढतं, आणि म्हणून पहा इथं लिहिलेलं आहे, द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त आणि द्रवाची घनता जास्त. म्हणजे काय, ही दोन उत्तरच आहेत त्याची. म्हणजे हा प्रश्नच याच्यावर आधारित 2 ओळीवर आहे. मिळाले की उत्तर, सापडलं जागेवर. म्हणजे अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुस्तकात सगळी उत्तरं बहुतांश सापडलेली आहेत. इथं काय झालं आता, इथं त्याला ए पासून डी पर्यंत जायचंय, तो ए पासून बी पर्यंत गेलाय 45चा कोन करून. त्यानंतर तो तसाच जर पुढं सरळ गेला असता तर मात्र इथं आपल्याला कर्ण मिळाला असता, आणि हा कर्ण का मिळाला असता, तर इथं तयार झालेला आहे काटकोन. मग आता हे कर्ण किती असणार आहे सांगा की? कर्ण किती असेल? नसेल काढता येत तर पायथागोरस वापरा. कर्ण काढण्यासाठी जर तुम्ही पायथागोरसचा थेरम या ठिकाणी वापरला तर तुम्हाला बाजूंच्या वर्गांची बेरीज करून त्याला वर्गमूळ घ्यावं लागेल. म्हणजे BDचं उत्तर जे येणार आहे ते वर्गमुळात BC वर्ग अधिक DC वर्ग असं येणार आहे. आणि हे जेव्हा मी सोडवलं तेव्हा मला BC वर्ग म्हणजे 10 वर्गमुळात 2चा वर्ग जो आहे तो 100 गुणिले 2, आणि इथं पुन्हा 100 गुणिले 2 मिळाला. सगळं मिळून मिळालं मला 200 अधिक 200, म्हणजे वर्गमुळात 400, आणि वर्गमुळात 400चं उत्तर होतं 20 मीटर. म्हणजे हा जो कर्ण आहे BD हा किती मिळाला होता? 20 मीटर मला मिळालेला होता. आणि मग आता टोटल अंतर ए पासून डी पर्यंत जर काढायचं म्हटलं तर सरळ मोजावं लागतं. म्हणजे 10 अधिक 20 बेरीज करावी लागेल. उत्तर किती येणार आहे? पर्याय क्रमांक 1 30 मीटर हे उत्तर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12, बोरच्या अनुप्रारंभाशी संबंधित असत्य विधान कोणते? तर हे जे विधान आहे विधान क्रमांक 2 हे असत्य आहे. विचारावर कसं दाखवतो ना मी तुम्हाला. म्हणजे मी तुम्हाला म्हणलं होतं की नाही, मी सगळी उत्तरं तुम्हाला पुस्तकातच दाखवणार आहे.
सापडतात सगळे, फक्त जरा माहिती असावं लागते त्याला पुस्तकातली. बऱ्याच जणांनी पुस्तकाचं कधी बघितलेलं नाही, 8वीचं हे विज्ञानचं, आणि लागली उत्तर द्यायला यूट्यूबवर येऊन लगेच. मी तर पाहिलेलं आहे. आकडा 2, पहिला आकडा इथं होता, बोरच्या अनुप्रवाहाच्या आधार तत्वामधला, तो बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये काय म्हणले, विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते म्हणले की नाही, आणि इथं त्यांनी काय म्हणले, स्थिर नसते. हे नसते म्हणल्यामुळे ते असत्य झालं बघा. दाखवलं की नाही पुस्तकात. हां, पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 13. पाणी या संयुगात हायड्रोजन ऑक्सिजनचं वजनी प्रमाण किती, हे सोडवून दाखवावं लागतं विद्यार्थ्यांना. H2O हे असंही लिहिलं जातं, आता अलीकडच्या काळात हे असंही लिहिलं जातं. हायड्रोजन 2 आहेत, एकाचं वजन 1 असतं, एकाचं वजन 1 असतं, हे सगळे मिळून 2 आहेत म्हणून उत्तर तयार झालं 2. H साठीचं वजन 2 झालं. O साठीचं वजन, एकाचं वजन असतं 16, तो एकच आहे म्हणून झालं 16. हे जर प्रमाण आपण काढलं वजनी प्रमाण हायड्रोजनचं ऑक्सिजन बरोबर, तर 2 16 येतं, ह्याला 2 भाग लावला तर ते उत्तर येतं 1 8, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर होता. तुम्ही निवांत बघत बसा पुन्हा एकदा, हे मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतोय ना, हे तुम्ही बघायचंय परत. ऋणसूत्र आणि संयुग दिलेले आहेत. यातली चुकीची जोडी म्हणजे सोडियम कार्बोनेटची आहे, कारण सोडियम कार्बोनेटचं खरं सूत्र आहे Na2CO3. तुम्ही म्हणा हे पण सोडियम कार्बोनेट दिसते की Na आणि CO3, नाही, हा एच आला ना मध्ये, या एचमुळं याला आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा असं म्हणतो. आणि हा जो आहे ना सोडियम कार्बोनेट, तो आहे धुण्याचा सोडा. नाहीतर तुम्ही धुण्याचा सोडा म्हणून, खाण्याचा सोडा म्हणून धुण्याचा सोडा जर मिक्स केलं आणि खाल्ला तर त्रास होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. हे सूत्र, बाकी सगळे सूत्र बरोबर आहेत. हवा प्रदूषके व त्यांचे स्रोत दिलेले आहेत, त्यांची चुकीची जोडी ओळखा. प्रदूषणाचं प्रकरण होतं बघा ते आपल्याला 8वं प्रकरण. आता हे मी शिकवतो पण मला माहिती आहे हे 8वं आहे, तर जे शिकवतच नाहीत, ज्यांचा काही संबंध नाहीत 8वीच्या वर्गाशी, त्यांना हे माहीतच नाही. ते काहीतरी उत्तर दुसरी देऊन ठेवली त्यांनी त्या चॅनलवरती येऊन. नका ना तसं करू. विद्यार्थ्यांच्या, म्हणजे जे काही विद्यार्थ्यांना माहिती आहे, नॉलेज परफेक्ट द्या ना तिथं. हे काही इथं गेलं बघा ते. आणि गमतीचा भाग असा आहे की या पानावरच्या या एकाच चार्टवरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. दुसरा प्रश्न आल्यावर मी तुम्हाला सांगेनच, पण आता जो प्रश्न आहे तो एकदा बघून घ्या. पुन्हा प्रश्न बघावा लागेल का तुम्हाला? बघा हा प्रश्न बघा पुन्हा. मिथेन नायट्रोजन ऑक्साईड हे सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड मोनॉक्साईड यातली चुकीची जोडी शोधायची आहे. या चुकीच्या जोडीमध्ये सल्फर डायऑक्साईडच्या समोर कारखाने खनिज तेल असं लिहिलेलं आहे, आणि इथं मात्र सल्फर डायऑक्साईडच्या समोर आम्लवर्षा असं लिहिलेलं आहे. त्यामुळं 15व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. चार्ट बघा तुम्ही पुन्हा एकदा, हा तुम्हाला सापडेल सल्फर डायऑक्साईड, आणि हा चार्ट डबल पहा, पुन्हा एका प्रश्नाला तो येणारच आहे. प्रश्न क्रमांक 16. आम्लाच्या बाबतीमध्ये सत्यविधान कोणतं असं विचारलेलं आहे. तर यामध्ये आम्लासाठी सत्यविधान जर तुम्हाला बघायचं असलं, पुन्हा मी तुम्हाला पुस्तकात येणार आहे, पुस्तकातच तुम्हाला दाखवतो ना. आम्लारिक क्षार हे प्रकरण जे आता चालूच आहे, त्या प्रकरणामध्ये आम्लाचे उपयोग दिलेले आहेत, आणि या आम्लाच्या उपयोगामध्ये ही सगळी वाक्य आपल्याला सापडतात. इथं आले ते आम्लाचे उपयोग, इथं हे आम्लाचे उपयोग इथं दिलेत का नाही. इथं पाणी जंतू विरहित करण्याकरता विरल हायड्रोक्लोरिक आम्ल हे दिलेलंच होतं, बरोबर आहे. सल्फ्युरिक आम्ल बॅटरीमध्ये वापरतात, हेही बरोबरच आहे. भिन्न भिन्न क्लोराईड क्षार बनवण्यासाठी इथं काय लिहिलंय, हायड्रोक्लोरिक आम्ल. बघा लक्षात ठेवा, इथं काय लिहिलंय, हायड्रोक्लोरिक आम्ल. आणि आपल्या पेपरमध्ये त्यांनी मुद्दाम इथं काय लिहून दिले, नायट्रिक लिहून दिलेलं आहे. म्हणजे असत्य विधान जर बघायचं असलं तर ते विधान आहे 4 नंबरचं. 16व्याचं उत्तर होतं 4. ताज्या चुन्याच्या निवडीत कार्बन डायऑक्साईड वायू जाऊ दिल्यास कोणता पदार्थ तयार होतो, याचं सुद्धा उत्तर आपल्याला इथंच सापडतं जवळपास. तुम्हाला ते डिजिटल पुस्तक असल्यामुळं उघडायला जरा असा वेळ लागू शकतो, पुढं मागं ते होतं थोडंसं, पण तुम्हाला तेवढं समजतं. तुम्ही काही लहान नाही आहात, तुम्हाला माहिती आहे की डिजिटल बुक्स म्हणजे आता सारी पुस्तकं उघडायला काय एका मिनिटात लगेच ते उघडता येतात. पहिल्या पानावरनं 10व्या पानावर जाता येतं. इकडं मात्र तसं नाही, इकडं थोडं थोडं त्याला हळूहळू पुढं न्यावं लागतं, आणि तर मग ते फारच पुढं जातं. आणि कधी कधी असं बी होतं की आपण इतकं पुढे जातो की आपल्याला लक्षात येत नाही हे होतं कुठं नेमकं.
प्रश्न काय होता हे कधी कधी विसरून जातं. माझ्याकडून तसंच होतं, अधूनमधून प्रश्न होता. हा ठीक आहे. चुन्याची निवळी आणि त्या बाबतीमध्ये घडतं काय नेमकं. चुन्याच्या निवळीचा प्रश्न क्रमांक किती होता आताच आपला चालू आहे तो प्रश्न क्रमांक 17. मी त्यासाठी पान नंबर पण लिहून ठेवलेले आहेत. पान नंबर 90 वर माझ्याकडं याचं उत्तर मला सापडलेलं होतं मागाशी. मी सगळी पान नंबर सहित लिहून ठेवलेली होती. पान नंबर 90. ओके, आलो जवळ आपण. 84, 85, 86, 87, 88. पान नंबर 90 पाहितं लिहिलेलं आहे ते. कार्बन डायऑक्साईड हा चुन्याच्या निवळीतनं सोडला म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईडमधून सोडला तर कॅल्शियम कार्बोनेट तयार होतं आणि पाणी तयार होतं. दिला का शब्द कॅल्शियम कार्बोनेट? हा, मग आता उत्तराकडे चला बरं. काय उत्तर आहे? कॅल्शियम कार्बोनेट पर्याय क्रमांक 3 हा तयार होतो. त्यामुळं चुन्याची निवळी दुधाळ म्हणजे पांढरट रंगाची दिसते. प्रश्न क्रमांक 18. काच निर्मितीमध्ये तयार होणारे वायू कोणते आहेत? तर हे 3 वायू आहेत. कार्बन, नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड. थोडक्यात मी लक्षात ठेवलं होतं ते याप्रमाणे आणि पुस्तकात दाखवणार आहे. थांबा ना जरा. पुस्तकात आहे हे आपले पदार्थ आहेत की नाही, मानवाने तयार केलेले पदार्थ. आणि त्या पदार्थांमध्ये तिसरा पदार्थ होता बघा, काच. आणि त्या तिसऱ्या पदार्थामध्ये काचेमध्ये तयार करताना हे लिहिलेलं आहे इथं. वाक्य तुम्हाला मी कलर सहित दाखवणार, अगदी व्यवस्थितच दाखवणार, काळजीच करायची नाही. हा, काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम यामध्ये इंधनाच्या ज्वलनातून हे वायू तयार होतात. नावं पहा: सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड. आहेत का नावं? आहेत सगळी. पुस्तकात सगळी उत्तरं सापडतात. फक्त बघणं आपलं काम असतं. पुस्तक तेवढ्या बारकाईने जर अभ्यास आपला असला तर ही उत्तरं सापडतात. अन्यथा परीक्षेत कधी कधी काही विद्यार्थ्यांना असाही प्रश्न पडतो की अरे पुस्तकातलं कुठल्या प्रकरणात होतं बरं असले प्रश्न? असं नका होऊन देऊ. विसंगत घटक ओळखायचा आहे. आता याचं उत्तर पुस्तकात दाखवण्यापेक्षा मी लिहून दाखवतो. हायड्रोजन क्लोराईड जर लिहायचा असला तर HCl हे सूत्र आहे. म्हणजे हायड्रोजन 1, क्लोरीन 1. सोडियम क्लोराईडचं सूत्र आहे NaCl. अरे ज्याला आपण मीठ म्हणतो ना, खाण्याचं मीठ, ते सोडियम क्लोराईड. पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम म्हणजे K आणि Cl हे सूत्र तयार झालं. मॅग्नेशियम क्लोराईडचं सूत्र मात्र MgCl2 असतं. कारण मॅग्नेशियमच्या एका अणूबरोबर क्लोरीनचे 2 अणू हे बंध तयार करतात, म्हणून MgCl2. आणि म्हणून MgCl2 वेगळं आहे, हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न क्रमांक 20. मीठ आता सांगितलं होतं, मिठामध्ये कोण कोण असतं? NaCl. म्हणजे सोडियम आहे, क्लोरीन आहे, ठीक आहे, बरोबर आहे. मोरचुदामध्ये तांबे सल्फर म्हणजे त्याला आपण कॉपर सल्फेट म्हणतो की नाही, कॉपर सल्फेट CuSO4. कोण कोण आहे? Cu म्हणजे तांबे, S म्हणजे सल्फर, O म्हणजे ऑक्सिजन. हेही बरोबरच आहे. खाण्याचा सोडा मागाशी मी लिहून दिलं होतं बघा, एकाच पेपरमध्ये हीच माहिती डबल वापरली. NaHCO3. Na म्हणजे सोडियम, H म्हणजे हायड्रोजन, C म्हणजे कार्बन आणि O म्हणजे ऑक्सिजन. हे सुद्धा बरोबरच आहे. नवसागर. आता मात्र प्रश्न निर्माण झाला की नवसागराचं काय करायचं. तर लक्षात घ्या, नवसागराचं सूत्र आहे अमोनियम क्लोराईड. इंग्रजीमध्ये त्याला आपण अमोनियम क्लोराईड म्हणतो. आणि अमोनियम क्लोराईड लिहिण्यासाठी NH4Cl लिहिलेलं असतं. म्हणजे याच्यामध्ये क्लोरीन आहे, हायड्रोजन आहे, सोडियम लिहिला इथं, पण सोडियम नाही इथं, तो आहे तो N, फक्त N आहे, नायट्रोजन आहे. म्हणजे हे आपल्याला जो गोल 20साठी काळा करायचा होता तो पर्याय क्रमांक 3 काळा करायचा होता. ओके, पुढं अधातू खनिजांचा गट कोणता? फार शोधल्यावर मला ते सापडलं. अब्रक, जिप्सम, हिरा आणि फेल्डस्पार हे अधातूंच्या खनिजांचा गट आहे. कॅमेऱ्याच्या फ्लॅशलाईटमध्ये एकदम कमी वेळेत जास्त लाईट पाडलेली असते. मॅग्नेशियमची बारीक फीत त्या ठिकाणी जळते आणि म्हणून तो फ्लॅशलाईट पडतो. कीटकांना आकर्षित करून या वनस्पती, या 7वीतले प्रश्न आहेत बरं का हे सगळे.
नायट्रोजनची गरज जी आहे ती त्यांची त्यामुळं भागते, कारण या सगळ्या कीटकांमध्ये प्रथिनं मोठ्या प्रमाणात असतात, म्हणून नायट्रोजनची गरज वनस्पतींची भागवली जाते. आता आणखी एक पाहता 24वा प्रश्न. आता आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मी ती 5-6 नावं 7वीतली दाखवली होती वर्गात स्क्रीनवरती आणि सांगितलं होतं यातलं कुठलं तरी एक नाव परीक्षेत येणार आहे आणि त्याप्रमाणे ते नाव आलेले. किमान मी विद्यार्थ्यांना वर्गात दाखवलेल्या 10 प्रश्न तरी या पेपरमध्ये मला दिसलेले आहेत. अगदी शेवटच्या 2-3 दिवसामध्ये मी जे त्यांना प्रश्न दाखवले ना, त्यातले किमान 10 प्रश्न येतं. मला म्हणजे मलाही एक समाधान यावर्षी हे वाटलं की मी वर्गात जे मोठ्या स्क्रीनवर विद्यार्थ्यांना प्रश्न दाखवले त्यातले 10 प्रश्न या ठिकाणी दिसत आहेत. त्या प्रश्नांची आम्ही चर्चा केली, पुस्तकात तो प्रश्न कुठं आहे ते बघितलं. त्या प्रश्नाच्या बरोबर इतरही काही प्रश्न, उदाहरणार्थ आपण एक प्रश्न असा आला होता बघा, त्या रणथंबोरचं अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे, पट्टेदार वाघ. लगेच तिथं बाकीचे सगळे जे होते की नाही पर्याय सगळे आम्ही बघून घेतले होते, सगळे पाठ केले. त्याच्याबद्दल प्रश्न आलता द ग्रेट हिमालयन पार्कचा, पांढरा बिबट्याचा प्रश्न होता बघा तो. हा प्रश्नही मी त्यांना दाखवला होता, कारण एकदा प्रश्न आलेला, दोनदा प्रश्न आलेला आहे. जास्वंदाचं शास्त्रीय नाव, वैज्ञानिक नाव काय आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं आंब्याचं नाव पाठ करा, गाईचं नाव पाठ करा, माणसाचं नाव पाठ करा. त्यातलं गाईचं आलेलं आहे. याच वर्षी 10 ते 12 प्रश्न शेवटच्या 2-3 दिवसात माझ्या वर्गात मी घेतलेले आलेले आहेत. आनंद या गोष्टीचा मला वाटतो की 35 पैकी 10-12 आले म्हणजे चांगलं झालं की. आणि मी प्रश्न एक घेतल्यावर तो एकच प्रश्न घेत नाही, त्याच्याबरोबर 4-5 प्रश्न तयार करतो, त्याची उत्तरही तयार करतो. अशा प्रकारे मग तो अभ्यास जर केला तर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे याचं उत्तर मी पुस्तकात तरीही तुम्हाला दाखवणार आहे. बोस टॉअरस असं हे नाव आहे आणि हे उत्तर नेमकं कुठं होतं. 8वीचं पुस्तक तुम्ही शोधून थकून जाल, परंतु 8वीच्या पुस्तकात तुम्हाला हे नक्कीच सापडणार नाही. तर आपल्याला हे कुठं सापडेल, 7वीच्या पुस्तकात सापडणार आहे. प्रश्न क्रमांक बघू द्या, प्रश्न क्रमांक एकदा मग मी पुढे जातो. प्रश्न क्रमांक 24 साठी. प्रश्न क्रमांक 24 7वीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 9 आपल्याला बघावं लागणार आहे. इथं पहा, ही सगळी नावं दिली होती त्या कार्ल लिनियसने जे दाखवले की ना द्विनाम पद्धत, त्याप्रमाणे इथं आंब्याचं नाव दिलं होतं, मानवाचं नाव दिलं होतं होमोसेपियन्स, आंब्याचं होतं मॅग्निफेरा इंडिका. त्याप्रमाणे बाकीची नावं पण लिहून दिलेली होती इथं. कुत्रा, गाय, जास्वंद आणि ज्वारी. यातलं जास्वंद 2 वेळा विचारलेलं होतं, त्यामुळे मी सांगितलं होतं गाय यावेळेला येऊ शकतं, ते आलेलं आहे. चांगलं झालं, म्हणजे तुम्हाला 7वीतली पुस्तकातली उत्तरं मी दाखवलेली आहेत. पुढं गाईचा झाला विषय. 25वा प्रश्न. पेशीतील हरितलवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण कोण करतं. अरे अगदी पहिल्या प्रकरणामध्ये 8वीत एकदम पहिल्या प्रकरणामध्ये ही माहिती दिलेली होती. जर तुम्ही नीट बारकाईने पहिलं प्रकरण बघितलं असलं तर त्यात शाईवालं पहा, कुठे गेली शाईवालं, दुसरं पुढे असतील ती, मोनेरा, प्रोटिस्टा, त्यानंतर कवके, आदिजीव, जीवाणू, आदिजीव, कवके आणि शैवाले सापडलं का पाहिजे. कलर करून दाखवणार मी, तसं नाही दाखवत मी कधी. विद्यार्थ्याच्या मनात शंका राहायला नको. पाहितं लिहिलंय क्लॅमिडोमोनास हे शैवाल पेशीतील हरितलवकांच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. उत्तर काय आहे, क्लॅमिडोमोनास, पर्याय क्रमांक 1. वाचन बारकाईनं असावं लागतं, पाठांतर असावं लागतं, तरच ही उत्तरं सापडतात. 26वा प्रश्न. हृदयविकारासाठी वेगवेगळे उपाय दिलेले होते. हे 3 उपाय बरोबर आहेत. यापैकी एलिसा ही रक्ताची चाचणी कोणासाठी करावी लागते, माहिती आहे ना तुम्हाला, एड्सच्या रोग निदानासाठी करावी लागते, म्हणून पर्याय क्रमांक सी हा चुकीचा आहे, वेगळा आहे. नाही, पण पुस्तकात दाखवलं पाहिजे ना तुम्हाला. तसं तुम्ही म्हणाल हे कुठलं आणतात नेमकं उत्तर कुठली आणत नाही, मी सगळी उत्तरं पुस्तकातूनच घेतो बाबा. मी विद्यार्थ्यांना अशा प्रकारे पुस्तकात उत्तर दाखवतो, मग सांगतो बघा हे उत्तर आहे, इथं इथं होतं. विद्यार्थी ते पाहतात, इथं लिहिलं होतं हृदयविकार, हे बाकी सगळे घटक इथं लिहिलेले आहेत. एलिसा चाचणी लिहिलेली नाही. मग एलिसा कुठे ती पण बघून घ्या ना लगेच, कशाला वेळ घालवायचा. एड्ससाठी आपण एलिसा ही रक्त चाचणी करतो. इथं लिहिलं होतं बघा ते, एलिसा ही रक्ताची चाचणी एड्सच्या निदानासाठी करावी लागते, म्हणून एलिसा पर्याय क्रमांक सी, म्हणजे तिसरा पर्याय जो होता तो वेगळा होता, पर्याय क्रमांक 3.
सगळी उत्तरं आत्तापर्यंत तुम्हाला पुस्तकात दाखवलीत. आणि हाही प्रश्न आम्ही घेतलेला होता. चर्चा आमची या प्रश्नाची झाली, त्यांना मी पुस्तकात उत्तर पण दाखवलं, कुठं आहे ते दाखवलं. तिथं मागच्या वर्षी आलेला एक प्रश्न, त्याच्यामध्ये मर्क्युरी हे उत्तर होतं, आणि यावर्षी मात्र तोच प्रश्न विचारला आहे. 2 पर्याय दिलेले आहेत, कॅडमियम आणि मर्क्युरी हे उत्तर होतं त्याचं. पुस्तकात आम्लवर्षाची माहिती आहे, त्याच्यात शेवटची अगदी शेवटच्या 2 ओळींमध्ये ही माहिती लिहिलेली आहे. तुम्ही बघा पुस्तकात 8वीचं. हवा प्रदूषक हे मागाशी म्हटलं होतं ना तुम्हाला, पान नंबर 56वर तक्ता क्रमांक होता. त्या तक्त्यामध्ये एकाच तक्त्यावर 2 प्रश्न विचारलेले होते, आणि त्याप्रमाणे जर उत्तर याचं आपण काढलं तर नायट्रोजनच्या ऑक्साईडमुळं सिलिकॉसिस व्याधी होत नाही, अयोग्य जोडी शोधायची होती, म्हणून ही जोडी आपला अयोग्य मिळते 3 नंबरची. प्रश्न क्रमांक 29, हे सोपा प्रश्न होता. इलेक्ट्रिक सामान फिटिंग इत्यादीमुळे लागलेली आग म्हणजे कसली आग? त्याला आपण ई वर्गीय आग म्हणतो. नाही, पण बघू ना पुस्तकात खरंच ई वर्गीय आहे का, कारण आपल्याला प्रकरण होतं आपत्ती व्यवस्थापनाचं, आणि त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला हे ऑलरेडी झालेलं आहे. त्याच्यात नाही का भूकंप आला होता ते. सापडलं प्रकरण 9वं प्रकरण होतं आपत्ती व्यवस्थापन, आणि याच्यामध्ये आपल्याला ती दिलेली माहिती होती कोणाबद्दलची, आगीचे प्रकार, अवर्गीय, ब वर्गीय, क, ड आणि ई मध्ये लिहिले बघा. ई म्हणजे इलेक्ट्रिकल सामान फिटिंग यामुळे लागलेली आग, याला म्हणलंय ई वर्गीय आग. आहे सगळं पुस्तकात, बघायचं कोण, पाठ कोण करायचं, हा मोठा प्रश्न होता. रसायनोपचार, किरणोपचार, रोबोटिक सर्जरी ही कोणासाठी वापरली जाते? ही वापरली जाते फक्त आणि फक्त कर्करोगासाठी. पुन्हा पुस्तकात जाऊन बघावं लागेल खरंच कर्करोगासाठी ती वापरली जाते का. प्रकरण 2 मध्ये आपण जी रोगाची नाव बघितली होती की नाही मागाशी, एड्स, कर्करोग, त्यामध्ये हे आपल्याला सापडतं. बारकाईने वाचन पुन्हा एकदा मी तुम्हाला सल्ला म्हणून सांगतो, जे पुढच्या वर्षी बसणार आहेत ना परीक्षेला त्यांना हे सांगतो मी. बघायचं कर्करोग लिहिलंय, आणि कर्करोग निदान उपचार पद्धती, या उपचारांमध्ये रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा, रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशी नावं दिलेली आहेत. कोणासाठी? सगळी ही कर्करोगासाठीच आहेत. आहे पुस्तकात कर्करोग. प्रश्न 31वा, डिकास्टेरो, हा प्रश्न मी विद्यार्थ्यांना विचारला होता त्या दिवशी, ॲक्च्युली वर्गातच विचारलेला होता. त्यांनी उत्तर पण दिलं होतं की याचं उत्तर आहे ए बी, कारण जो दुसरा आहे ना लँडस्टेनर, त्यांनी 3 रक्तगट शोधले, आणि या दोघांनी मिळून हा एकच रक्तगट शोधला, पण तरी सुद्धा त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. प्रकरण क्रमांक 12, तिथं आपल्याला ही माहिती मिळते. हा, रक्त आलं म्हणजे रक्ताच्या पुढंच ती लगेच माहिती होती. पहा शेवटचे जे चार्ट आहेत का नाही 2, इथं लिहिलेले ते. ए बी रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये लावलेला आहे. सापडलं का मग उत्तर? आहे ना. हे आपण असलं कधी वाचत नाही रे, आणि याच्यावरच प्रश्न येतात. म्हणजे मी तरी विद्यार्थ्यांकडून ते मुद्दाम माझ्या वाचून घेत असतो, जेणेकरून त्यांना ही उत्तरं आठवावीत. पेशीतील पाण्याचं प्रमाण जास्त, पेशीचा अभ्यास आपण केला आहे प्रकरण क्रमांक 10 मध्ये, आणि त्या 10व्या प्रकरणामध्ये आपल्याला हे उत्तर लगेच सापडतंय. 14व्या प्रकरणामध्ये, प्रकरण 10. इथं लगेच आलं. पहा इथं लिहिलेले अतिपरासरी, समपरासरी आणि अवपरासरी. पुढच्या पानावर त्याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे अतिपरासरी जो प्रकार दिलेला आहे त्यामध्ये असं घडतं, पाण्याचं प्रमाण, पेशीतील पाण्याचं प्रमाण जास्त, पेशीतील पाण्याचं प्रमाण जास्त म्हणजे अतिपरासरी म्हणलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 32 साठी पुन्हा एकदा मी तुम्हाला पुस्तकात दाखवतो. अतिपरासरीसाठी पेशीतील पाण्याचं प्रमाण जास्त आणि पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्याचं प्रमाण कमी. पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी, याला म्हणायचं अतिपरासरी. म्हणजे पर्याय हा 3रा आलेला आहे. अतिपरासरी पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला मिळतोय. पुन्हा पुस्तकात बघून घ्या, अतिपरासरीसाठी माहिती दिलेली होती हायपरटॉनिक म्हणून. प्रश्न संपत आलेले आहेत विज्ञानाचे. इतिहास, भूगोल आणि गणितासाठी वेगवेगळे व्हिडिओज तयार केले जातात, ते तुम्ही अर्थात पाहणार आहातच. आणि मॅथचा जो काही पेपर 1 झाला त्याच्याबद्दल 90 प्रश्न अशाच प्रकारे स्पष्टीकरणासहित अगदी उत्तर सोडवून दिलेली आहेत. अशा प्रकारे मी
हा तो व्हिडिओ लाईव्ह घेतलेला आहे, दुपारीच घेतलेला आहे. याच चॅनलमध्ये जर तुम्ही गेला लाईव्ह व्हिडिओ जर बघितले तुम्हाला तो व्हिडिओ पण सापडेल आणि तो व्हिडिओसुद्धा पहा. 90 प्रश्न मॅथचे सगळ्या स्पष्टीकरणासहित अचूक उत्तर दिलेली आहेत ती पहा. त्या 90पैकी किती मार्क पडले ते बघा. विज्ञानचे हे 35पैकी किती होतात ते बघा. पुढचे व्हिडिओज माझे येतील गणिताचे, त्याच्यामध्ये बी तुम्हाला मार्क किती पडत आहेत ते बघा. तुम्हाला एकंदरीत अंदाज लागून जाईल की आपण सिलेक्शन होईल किंवा नाही. मेरिट लिस्ट किती लागेल माझा एक अंदाज मी व्यक्त करणार आहे. त्याचा व्हिडिओ माझा मी पुढचा तुम्हाला लवकरात लवकर देतो, कारण माझ्याकडं मागच्या 2-3 वर्षांमधले मेरिट्स आहेत. यावर्षी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया मला उद्या समजतील. त्या प्रतिक्रियांचा अंदाज घेऊन मी माझं मेरिट व्यक्त करणार आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या संध्याकाळी देण्याचा माझा प्रयत्न राहील. रक्तदाबासंदर्भात विसंगत जोडी कोणती असा प्रश्न आला की आपल्याला पुन्हा जावं लागतं पुस्तकात, कारण रक्तदाब आपण बघितला होता तो आत्ताच प्रकरण जे आपलं चालू होतं ते इथं आलं ते रक्तदाब. आणि हा जो चार्ट आहे का नाही एक सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक याबद्दल तो प्रश्न दिलेला आहे. आता प्रश्न पहा, त्या प्रश्नामध्ये तिसरा जो आकडा दिला आहे की नाही, इथं त्यांनी सिस्टॉलिकला 140 159 लिहिले, इथं त्यांनी उच्च रक्तदाब 140 159 लिहिले. पण मग आता 33व्याचा पर्याय क्रमांक 2 80 ते 120 पूर्व उच्च रक्तदाब असं म्हणलंय. पण पुन्हा पुस्तकाला बघा बरं, तो तिथं लिहिलेला आहे 120 ते 139. म्हणजे हे पर्याय नाही. पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी काय झालेला आहे, विसंगत आहे. हे हे जे आहे ना हे विसंगत आहे. म्हणून तुम्हाला गोल काळा कुठला करायचा होता, 2 नंबरचा गोल काळा करायचा होता. हे पुस्तकातलं सांगितलं, मी काय मनात सांगत नाही. द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क याचं उत्तर आम्ही बिबट्या, पांढरा बिबट्या हे काढलं होतं आणि याच्याबद्दल चर्चाही केली होती, कारण त्या परिसंस्थेमध्ये एक प्रश्न आला होता आणि त्या परिसंस्थेतल्या प्रश्नावर आम्ही बाकीचे 4 प्रश्न तयार केलेले होते. परिसंस्था हे प्रकरण 18 याच्यामध्ये ती माहिती दिलेली आहे. एकाखाली एक बरीचशी माहिती दिलेली, ती आम्ही बघितली, म्हणून या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं नाही. हे पहा, 1 2 3 4 5 प्रश्न या ठिकाणी तयार होतात. असाही एकदा प्रश्न आला होता बघा आसामचा, आठवतं का ते आसाम एक वाक्य होतं बघा, गुजरातचं गिर, रणथंबोर हे मात्र राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मध्ये आहे, मी तिथे जाऊन आलोय. भरतपूर राजस्थानमध्ये आहे. काझीरंगा आसाममध्ये आहे. याच्याबद्दलही प्रश्न आला. त्यामुळे हे प्रश्न पाहताना द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ प्राणी कोणता, तर पांढरा बिबटा हे उत्तर आम्ही त्यावेळेला बघून ठेवलं होतं. परीक्षेत आम्हाला ते लिहिता आलेलं आहे असं आमची मुलं म्हणतायत. अशा प्रकारे एकाच प्रश्नावर आपल्याला अनेक प्रश्न तयार करणं हे आपलं स्किल असतं. ही आकृती बघितली की रे तुम्ही, मागच्या 1-2 पेपरमध्ये आलेली होती, फक्त त्यावेळेला वेगळं काय विचारलं असेल. आता मात्र जे विचारलंय ना ते पर्याय क्रमांक बी मध्ये होतं. लवककणी हा जो भाग आहे तो पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. खरंच आहे का बघावं लागेल जाऊन आपल्याला. ते कसं हवेत नको गोळ्या मार, प्रत्यक्ष आपल्याला ते बघूनच घ्यायचं, खात्रीच पाठवायची विद्यार्थ्याची की बाबा हे तर होतं. म्हणजे विद्यार्थ्यांनी त्या उत्तराला कुठल्याही प्रकारे चॅलेंज करायला नको, इतक्या पातळीपर्यंत त्याला नेऊन दाखवायचं. बघ इथं लवककणी दिलेली आहे आणि इथं तिथं काय लिहिलंय, नेमकं बी लिहिलंय, आणि म्हणून आपण बी हा पर्याय क्रमांक 2 काढलेला आहे. ओके, याप्रमाणे आजचा हा व्हिडिओ आपला पूर्ण झाला. संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद, शुक्रिया असं म्हणणं माझं काम आहे. अर्थात यात तुमचा फायदा आहे, कारण तुम्हाला यातून काही नॉलेज मिळालं. याच प्रकारचे मॅथचे सगळे व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या. लाईव्ह केलेला तास आहे तो 2 तास मी ते पूर्ण शिकवलेलं आहे आणि लवकरच गणिताचाही व्हिडिओ मी तुम्हाला देतोय. त्यातलेही प्रश्न तुम्ही बघून घ्या, कारण शेवटी मी गेली 28 वर्ष झालं गणित आणि विज्ञानच अध्यापनाचं काम करतो आहे. 8वी ते 12वी या वर्गांना मी शिकवलेलं आहे. त्यामुळं हे सगळेच प्रश्न 8वी ते 12वीच्या लेवलचे आपण सहजपणे पूर्ण करू शकतो. आणि आजचा हा तास बंद करतो आहे. धन्यवाद.